सिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी नागरिकांसाठी शबरी आवास योजना लागू करून त्या अंतर्गत घरकुल मंजूर होण्यासंदर्भात आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सेवक दीपक दशरथ भिल उर्फ आहिरे यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी बांधव अनेक वर्षापासून बेघर आहेत। शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहत आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारचे आवास योजनांचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही। गेल्या 15 ते 20 वर्षापासून तमाम सिंदखेडा आदिवासी बांधव या योजनांपासून वंचित असून आदिवासी बांधव यांची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने हलाखीचे जीवन जगत आहेत। त्यांना या योजनांचा लाभ मिळावा व शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी नागरिकांसाठी शबरी आवास योजना लागू करून त्या अंतर्गत घरकुल मंजूर करावेत असे आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। सिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी नागरिकांसाठी शबरी आवास योजना लागू केल्यास त्या अंतर्गत घरकुल मंजूर केल्यास गरीब आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल व त्या उद्देशाने आज नगरसेवक सिंदखेडा दीपक दशरथ भिल उर्फ आहिरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। तसेच सदर प्रत माननीय ॲडव्होकेट के.सी. पाडवी साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील पाठविण्यात आले आहे। सदर या निवेदन देतेवेळी नगरसेवक दीपक आहिरे, गणेश सोनवणे माजी नगरसेवक सिंदखेडा, राजेश मालचे, सुनील सोनवणे, श्याम ठाकरे, जिभाऊ आहिरे आदी सर्व पदाधिकारी, समाज बांधव तसेच आदिवासी बांधव या ठिकाणी सदर निवेदन देतेवेळी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, कोण सांगत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी विभागाचे घरकुल मिळालाच पाहिजे। अमोल अख्खा एक आदिवासी घरकुल मिळालाच पाहिजे। आदिवासी विभागाचे घरकुल आम्हाला मिळालाच पाहिजे। आदिवासी विभागाचे घरकुल आम्हाला मिळालाच पाहिजे। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, कोण सांगत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी विभागाचे घरकुल मिळालाच पाहिजे। अमोल अख्खा एक दशरथ आहिरे, काँग्रेस पक्षाचा नगरसेवक। आम्ही काँग्रेस पक्षाच्या लीडर पॅडवर आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिला का आदिवासी विभागाचे शबरी घरकुल योजना ही सिंदखेडा नगरपंचायतच्या हद्दीतील राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाज यांना शबरी घरकुलची योजनेचा लाभ व्हावा। कारण पंतप्रधान घरकुल योजना ही सिंदखेडा नगरपंचायतीला आदिवासी समाजा वंचित आहे, भिल्ल समाज। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिला का आम्हाला पंतप्रधान घरकुल योजनेपासून आम्ही वंचित आहोत, म्हणून आमच्या जे हक्काचे आहे आदिवासी विभाग त्या शबरी घरकुल योजनेचा लाभ सिंदखेडा शहरात राहणाऱ्या सर्व आदिवासी भिल्ल समाजाला मिळाला पाहिजे। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली। आम्ही सर्व माजी आजी नगरसेवक गणेश सोनवणे, राजेश मालचे, जिभाऊ आहिरे, श्यामा ठाकरे, सुनील सोनवणे असे सर्व मिळून काँग्रेसचे पदाधिकारी, आदिवासी पदाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली का आदिवासी विभागाचे घरकुल आम्हाला मिळावं, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आपकी जय, जवाहर, जय काँग्रेस।